शेतकऱ्यांसाठी जी मदत आलेली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। घोषित केलेलं पॅकेज आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। सरकार म्हणतं दिवाळीच्या आधी मदत पोहोचेल, 3 महिने होऊन गेले, अर्धी मदत पोहोचलेली नाहीये। का विलंब होतोय हा सगळा? म्हणजे एकीकडे सांगायचं आम्ही मदत दिली, दुसरीकडे मदत पोहोचतच नाहीये। इतका विलंब का होतोय? एक लक्षात घ्या की सरकारने जी मदत घोषित केलेली आहे, हं, 14,000 कोटी जवळपास शेतकऱ्यांना आजपर्यंत आपण वाटप केलेलं आहे। हं, काही मदत ऑक्टोबर महिन्यात मिळेल, ताबडतोब 8 दिवसाच्या आतमध्ये आपण मदत केलेली आहे एसडीआरएफच्या माध्यमातून। हं, त्यानंतर ज्या ठिकाणी जीवितहानी झालेली होती त्या ठिकाणी कलेक्टरच्या मार्फत मदत पोहोचलेली आहे। हं, आणि एकूण आजच्या तारखेपर्यंत जवळपास 14,000 कोटीची शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। त्याच्यामध्ये 10,000 कोटीचा जो रब्बी पिकाचा जो विशेष पॅकेज होता ते देखील आपण वाटप करण्यात आलेला हं. आहे, वाटप केलेलं आहे। आता जी मदत शेतकऱ्यांना काही काही शेतकऱ्यांना शिल्लक जी राहिली आहे, ज्यांचे काही त्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, काही काही शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाहीये, त्यामुळे काही मदत जी आहे ती आता पाईपलाईन मध्ये आहे, तेही ती प्रोसेस चालूच आहे। की कुठेही मदतीची प्रक्रिया आहे थांबलेली नाहीये, पूर्णपणे मदत मिळत आहे। 14,000 कोटी आपण ऑलरेडी दिलेले आहोत। नाही, पण तुम्ही 14,000 कोटीचा आकडा सांगताय, मदत आहे 32,000 कोटींची। 14,000 कोटी हे 50% पण होत नाही। आणि जे तुम्ही म्हणताय तांत्रिक कारणामुळे ते फक्त 355 कोटी आहेत। म्हणजे तो काही आकडा खूपच मोठा आहे असं नाही। शेतकऱ्यांचा विचार करता त्यांच्यासाठी हा आकडा खूप मोठा आहे, ती संवेदनशीलता ठेवतोय आपण। पण तरीही 32,000 कोटींच्या तुलनेत 355 कोटीच आहेत की जे शेतकऱ्यांना तांत्रिक गोष्टींमुळे मिळू शकलेले नाहीये। 14,000 कोटी रुपये 50% पेक्षा कमी आहेत। मग आपण कसं म्हणायचं की मदतीचं वाटप गतिमान पद्धतीने सुरू आहे म्हणून? एक लक्षात घ्या की ही ही जी प्रक्रिया आहे, काही नुकसान झालेल्या शेतीमध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत। कुणाचे पीक नुकसान झालंय, कुणाची जमीन खरडून गेलेली आहे, कुणाचं कुणाच्या शेतामध्ये पूर्ण नदी नाले तयार देखील झालेले आहेत। अशा पद्धतीची ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे। त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी पंचनामे आपण युद्ध पातळीवरती पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना जेवढे होईल तेवढे शक्यतो लवकरात लवकर मदत करून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या विदिन 10-15 दिवसांमध्ये ही जे काही आकडे तुम्ही सांगताय एवढी शिल्लक आहेत, 50% नाहीत, ते देखील येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण होतील। कारण का ज्यांचे केवायसी पूर्ण झाली नाही त्यांना तर आपण तिथं त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये। आपण दिवाळीच्या पूर्वी बघा आजपर्यंत शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत आणि एवढ्या जलद गतीने मदत कुठल्याही याला मिळालेली नाहीये, कुठल्याही सरकारने दिलेली नाहीये, ती आपण दिलेली आहे। मुद्दा राहिला तुम्ही जसं म्हणालात की शेतकऱ्यांना एवढी शिल्लक राहिलेली आहे, एक लक्षात घ्या